नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दीपक कचवे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. मित्रहो, आज आपण आलो आहोत झरी जामणी या तालुक्यातील पिवरडोल या गावातील संदीप गुरनुळे भाऊंच्या शेतामध्ये. भाऊ आपल्या सोबत आहेत आणि भाऊंनी ही जमीन मागच्या वर्षी 7 एकर जमीन विकत घेऊन या जमिनीला पूर्ण दुरुस्त केलं, दगड वगैरे सगळे बाहेर काढले आणि या जमिनीमध्ये कृषी विज्ञान केंद्र असेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली आंब्याची लागवड केली. आणि आपण संदीप भाऊकडूनच समजून घेऊ. भाऊ, हे लागवड आपण आंब्याची कोणत्या जातीची केली आणि कधी केली? ही लागवड सर केसर आंबा आहे हा, आणि ही लागवड करून जवळपास 5 ते 6 महिने झाले आहे या लागवड. भाऊचा एक असा अनुभव आहे. भाऊ मागच्या वर्षी जे शिवार फेरी असते अकोला कृषी विद्यापीठामध्ये, त्या शिवार फेरीमध्ये आले होते आणि त्या ठिकाणी भाऊंनी जे काय अनुभव घेतला ते भाऊंच्या तोंडून ऐकू. भाऊ, काय झालं होतं तेव्हा? आम्ही जेव्हा कृषी प्रदर्शनमध्ये पूर्ण माहिती घेत होते त्याच्यामध्ये, तेव्हा एक भाषण चालू होतं तिथं. ते सरांनी एवढं सांगितलं, जर आपल्या विदर्भामध्ये जर शेती करायची असेल, जर समोर जायचं असेल शेती करून, तर फळबाग करायला पाहिजेत. आणि त्यांचा जे सांगण्याचा हेतू होता ते कापूस, सोयाबीन, तूर याच्या मध्ये न पडता ज्याला शेतीत जास्त आवड आहे आणि जो काही इंटरेस्टिंग काही वेगळं करू शकते आणि करायला पाहिजेत असं सांगितलं. तेव्हा आम्ही या फळबागाबद्दल बोलले आणि आम्ही त्या इफेक्ट आमच्यावर झाला आणि आम्ही फळबाग लागवड केली. खूप छान. निश्चित जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत डिसेंबरच्या शेवटी ॲग्रोटेक जे भरवला जातो आणि त्यामधील विद्यापीठातील सर्व तज्ज्ञ मंडळी जे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करतात, त्या मार्गदर्शनामधून प्रेरित होऊन भाऊंनी त्यांच्या शेतामध्ये आंबा लागवडीचं नियोजन केलं आणि ती लागवडी त्यांनी सक्सेसफुलपणे केली. दुसरं, भाऊ आमच्या KVKC व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडलेले आहेत. भाऊ, त्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? तुम्हाला काय माहिती भेटली आमच्याकडून? तर व्हॉट्सअपला तुम्ही जे लिंक पाठवली होती आपल्या KVK मार्फत, तर त्यात कापसे सरांनी जे मार्गदर्शन केलं, ते मार्गदर्शनाचा इतका इफेक्ट झाला आमच्यावर का आम्हाला हे मार्गदर्शनसाठी पैसे देऊन पण एवढं चांगलं मार्गदर्शन भेटलं नसतं असं मला वाटते. आणि त्यांचे जे आंब्यामध्ये जे त्यांनी प्रगती केली, त्यांनी जे सांगितलं ते एवढं जबरदस्त मार्गदर्शन होतं की अक्षरशः अंगावर काटे आले आणि शहारे पण आले. आणि सरांनी जे लिंक पाठवली त्याचा खूप फायदा झाला आम्हाला. निश्चित. तर शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी वारंवार भेटी दिल्या पाहिजेत. तसेच कृषी विज्ञान केंद्रास आपण संपर्कात राहिले पाहिजे आणि आमच्याद्वारे जे काय आम्ही तंत्रज्ञानाचा प्रसार करतो त्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे माध्यम आहेत. त्याचा माध्यमाचा वापर करून शेतकरी बंधूंनी आपली जास्तीत जास्त उन्नती साधावी हीच अपेक्षा. धन्यवाद.